लखन, मी तुला कधीपासून बघत आहे. तू हे रंग घेऊन काय बसलाय आणि काय विचार चालू आहे तुझ्या डोक्यात? दादा, या रंगात पण राजकारण आहे. ते कसं लखन? कोणत्याही जातीचा माणूस कोणत्याही जातीच्या माणसाला कलर लावत आहे. मग ते तर चांगली गोष्ट आहे ना. हो दादा, तुझी गोष्ट खरं आहे. पण जेव्हा निवडणूक येते, राजकारण येते, तेव्हा रंगाचं राजकारण काऊन होते? अरे हो यार, मी तर हे विचारच केला नाही. सर्व खेळ तर रंगाचा राजकारणाचाच आहे. पण आजपर्यंत माझ्या डोक्यात हे विचार आले नाही. तुझ्या डोक्यात कसं काय आले? दादा, मी जेव्हा रंग घ्यायला गेलो होतो तेव्हा तिथं अलग अलग समाजाचे माणूस होते आणि ते एकामेकाला रंग लावत होते. मग त्यावरून तुला काय समजलं? जेव्हा कोणताही सण येते तेव्हा आपण सगळेजण सोबत साजरी करतो, आणि जेव्हा निवडणूक येते आपले आपले कलर घेऊन तुम्ही वादविवाद का करता? आपल्या देशात कुठेतरी थांबलं पाहिजे आणि रंगाचा राजकारण पण बंद झालं पाहिजे. हुशार लोक तर राजकारण करते आणि मूर्ख लोक त्याच गोष्टीची चर्चा करून वादविवाद करते. तर तुम्ही सांगा, तुम्हाला हुशार बनायचं आहे की मूर्ख बनायचं आहे? लखन, मनाला लागण्यासारखी गोष्ट तू आज सांगितलेली आहे आणि प्रत्येक जणाला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि रंगाचा राजकारण आपल्या देशात कुठंतरी थांबला पाहिजे, कारण की रंगाचा राजकारणच म्हणजे दिला मुळात जन्म देतो. मी एक गोष्टी विसरलो होतो. आपल्या प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही चांगली होळी खेळा आणि त्यासोबत चांगले रंग वापरा, कारण कोणाला इजा नाही झाले पाहिजे, आणि पाण्याचा वापर कमी करा आणि तुमची होळी मंगलमय होईल अशी मी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, माझ्याकडून आणि लखनकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि